आपल्याला गाबामध्ये फक्त एक चॅलेंज भेटणार, तो म्हणजे सकाळी उठण्याचा. भारतासाठी कोणतेच चॅलेंज नाही, कारण की भारतने गाबामध्ये घमंड तोडला आहे गाबाचा. तरी तुम्हाला माहिती असेल 2021मध्ये गाबाचा घमंड भारताने तोडला आहे. आणि मला असं वाटतं की भारत पलटवार करणार, जसं ऑस्ट्रेलिया ॲडलेटमध्ये केला तसंच मला वाटतं की भारत पुन्हा गाबामध्ये घमंड तोडू शकते ऑस्ट्रेलियाला आणि 2-1 सिरीज पूर्ण करू शकते. आपण पुन्हा प्रिव्ह्यू पाहू, तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, त्याचा व्हिडिओला सुरुवात करू. तर सर्वप्रथम आपण पाहू भारताची प्लेइंग 11. तर मला वाटतं बहुतेक सेमच राहील. तर तुम्ही जे अपडेट देऊन की मोहम्मद शमी 3rd टेस्ट मॅच म्हणजे 4th टेस्ट मॅच BGT सिरीजमध्ये जॉईन होईल, तर असे कोणते अपडेट नाही, कारण की बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी मोहम्मद शमीला रिस्क घेऊ शकत नाही, कारण की मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिट राहायला पाहिजे. त्यासाठी तो डोमेस्टिक खेळत आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या ट्रॉफी म्हणजे आय थिंक रणजी ट्रॉफी ट्रॉफी आता जशी सय्यद मुश्ताक ट्रॉफी झाली त्यानंतर अशा ट्रॉफी आहे, त्यामुळे मला वाटतं तिथे डोमेस्टिक क्रिकेट खेळेल. त्यानंतर मला वाटत नाही की BGT ट्रॉफीमध्ये स्क्वॉडमध्ये एंटर होईल. आणि त्यानंतर येते की भारताची प्लेइंग सारखीच असेल. एक चेंजेस करू शकते भारत, की रोहित शर्माला ओपन करू शकते, कारण की रोहित शर्मा ओपनिंगमध्ये चांगलं करतं. गाबाचा मजा सपाट पिचा गाबाची, आणि मला वाटतं की यंदा गाबामध्ये घमंड तुटणार आहे आणि यार मजा येणार आहे, म्हणजे काय सांगू आता. तर त्यानंतर इथे भारताचे टॉप ऑर्डर तसंच आहे. मिडल ऑर्डर तुम्हाला जो पिटला ॲडलेट आणि पर्थमध्ये तसंच आहे. बॉलिंगमध्ये चेंजेस बहुतेक आय थिंक वॉशिंग्टन सुंदरला पुन्हा आणू शकते अश्विनच्या बदली. आय थिंक आकाशदीपला मौका भेटू शकते हर्षित राणाच्या ऐवजी किंवा प्रसिद्ध कृष्णाला. तर हे अपडेट आहे फक्त भेटू शकते, कारण की हर्षित राणाचा फ्रॉम ॲडिटमध्ये चांगला राहिला नाही, बट पर्थमध्ये चांगला राहिला होता. तर पाहू यार काय भारत चेंजेस करते. तर त्यानंतर ऑस्ट्रेलियात सवाल येते, तर ऑस्ट्रेलियात तण आहे दुरुस्त आहे, असं तंदुरुस्त आणि दुरुस्त आहे असताना दुरुस्त म्हणजे ट्रिवेड आणि हेडने यार गाबामध्ये काही केलं नाही पाहिजे, कारण की ॲडलेटमध्ये डोकं दुखवलं आहे. मला वाटत नाही की मला वाटते थोडं प्लॅन करू नये भारत, कारण की हेडला आऊट केलं तर म्हणजे विषय आपला काय गंभीर आहे. त्यानंतर बुमराला जे सिरीज लागलं होतं ते खूप मोठं काही प्रश्न आहे नाही. तर त्यानंतर आपण गोष्ट करू की जॉस हेझलवूड स्कॉट बोलनच्या ऐवजी आला. जॉस हेझलवूड त्यांनी परत चांगलं प्रदर्शन केलं त्या फर्स्ट इनिंगमध्ये, बट मॅच हारला होता, हे ठीक आहे. तर मला वाटतं जॉस हेझलवूड पुन्हा येणार आहे. आणि त्यानंतर पॅट कमिन्स की सगळंच तेच राहणार आहे. आणि त्यामध्ये गाबामध्ये पुन्हा घमंड तोडू शकते, कारण गाबाची पीच भारतीय पुन्हा आवडते, म्हणजे भारतीय प्रेक्षकांना म्हणा की भारतीय खेळाडूंना एक नंबर आवडते, खास की ऋषभ पंत सारखा प्लेयर आहे. ऋषभ पंत भी मानतो ना यार बहुत, चलो भाई हमारा काम ही आहे गाबा में घमंड तोडणार. तर एक बार गाबामध्ये पुन्हा घमंड तोडणार भारत उद्या आपल्याला पाहायला भेटणार. उद्या सकाळी आपल्याला 5:30 हो बघे 5:20ला मॅच सुरू होणार आहे. तुम्ही सगळं बघा, मी पण उठतो. हो यार थोडं थंड तुमच्याकडे पडणं सांगा, माझ्याकडे बहुत थंड पडते. तर भेटतो पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.